माढ्यामध्ये मोठ्या फरकानं जिंकणार असल्याचा विश्वास रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी बोलून दाखवला। भाजप 400 पारचा आकडा देखील पार करेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। रणजितसिंह निंबाळकर हे माढ्याचे भाजपचे उमेदवार आहेत। काय म्हणतात पाहूया। माढा लोकसभेचा प्रचार आज संपतोय। आपल्यासोबत खासदार रणजित निंबाळकर आहेत। मला सांगा, प्रचाराचं गोंधळ झाला, सगळा झाला, प्रचार 15 दिवस जोरात चालला, आज प्रचार संपतोय, काय वाटतंय कशा रीतीने निवडणूक असणार आहे? आता निवडणुकीचा कल जनतेने 2014 मध्ये जो बनवला तोच 19 मध्ये बनवलेला आहे आणि तोच 24 आणि 29 साठी सुद्धा बनवलेला आहे। लोकांनी ठरवलंय की भारतीय जनता पार्टीचं सरकार पुन्हा एकदा 400 पार म्हणून या मतदारसंघात देशात सगळीकडे आणायचे आणि देशाला तिसरी महासत्ता बनवण्याचं स्वप्न सर्वसामान्य माणूस बघतोय। मला सांगा, आपण मतदारसंघातले कुठले प्रश्न घेऊन लढला होता, कुठल्या प्रश्नावर निवडणूक? मागच्या लोकसभेला मी मतदारसंघामधले पाण्याचे प्रश्न घेऊन लढलो होतो आणि रेल्वेच्या प्रश्नावर लढलो होतो। दोन्ही प्रश्न पूर्ण झाले। निवडणुकीचं बिलकुल मला टेन्शन नाही। काय विजयाचा दावा काय कसा वाटतं, किती मतांनी निवडून यायची? मताधिक्य वाढेल एवढंच मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो। गुलाल 4 तारखेला? गुलाल 4 तारखेला भाजपचा आहे। तर 4 तारखेला गुलाल भाजपचा असणार आहे आणि गेल्या वेळीपेक्षा मताधिक्य यंदा वाढेल। गेल्या वेळी जी कामं केली होती त्या कामांवर मतं मागितलेली आहेत आणि नवीन जे कामं करायची आहेत, जे डोक्यात लोकांच्या होतं ते प्रश्न घेऊन पुढे आलेलो आहे असं त्यांनी सांगितले। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।